नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 1.5 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची दुप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला असं शाब्दिक उदाहरण येतं तेव्हा ते अगोदर समजून घेणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला समीकरण बनवून घ्यायचं असतं। तर इथे काय त्यांनी सांगितलेलं आहे की दोन संख्यांमधील फरक म्हणजे काय, ते इथे दोन संख्या आहेत, अर्थात त्या दोन संख्यांमधली एक संख्या मोठी असणार, एक तिच्यापेक्षा लहान असणार, म्हणून आपण अगोदर त्या दोन्ही संख्या मानून घेऊयात। म्हणून मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू। तर आता पुढे त्यांनी सांगितलं आहे की दोन संख्यांमधील फरक 3। फरक म्हणजे काय, तर वजाबाकी। तर मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली तर त्यातून जी वजाबाकी येईल ती 3 आहे। म्हणून पहिल्या अटीनुसार आपण काय ठरवायचं आहे, मोठी संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे मोठी संख्या आपण x मानली आहे, लहान संख्या y मानली आहे, म्हणजेच x वजा y बरोबर फरक किती आहे, 3 बरोबर 3। तर बघा, हे जे आपल्याला एक समीकरण मिळालं, या समीकरणाला आपण नंबर 1 देऊयात। आता पुढे त्यांनी काय सांगितले आहे की मोठ्या संख्येची तिप्पट। आता मोठी संख्या आहे x, मग मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे काय असणार, 3x। म्हणून लिहून घ्यायचं इथे मोठ्या संख्येची तिप्पट 3x। आणि पुढे त्यांनी सांगितले आहे की लहान संख्येची दुप्पट। लहान संख्या आपण y मानली आहे, तर y ची दुप्पट म्हणजे 2y, म्हणून पुढे लिहायचं आहे आणि लहान संख्येची दुप्पट 2y आहे। आता इथे लिहून घ्यायचं आहे दुसऱ्या अटीनुसार। तर इथे दुसरी अट काय सांगते, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज। तर मोठ्या संख्येची तिप्पट आपण काढली आहे 3x अधिक लहान संख्येची दुप्पट 2y यांची बेरीज किती सांगितली आहे, 19, म्हणून इथे लिहायचं आहे बरोबर 19। तर हे जे दुसरं समीकरण मिळालं ह्याला आपण नंबर 2 देऊयात। आता बघा, आपल्याला दोन समीकरण मिळाली। आता या समीकरणातील एखाद्या चलाचा आपल्याला लोप करायचा असेल तर आपल्याला पाहावं लागेल कोणत्या चलाचा सहगुणक हा समान आहे। तर आपण इथे निरीक्षण केलं तर x आणि y या दोन्ही पदाचा सहगुणक इथे समान नाही। मग आपण काय करूयात, जर आपण समीकरण 1 ला 2 ने गुणाकार केला तर आपल्याला 2y हे पद मिळेल आणि मग त्याचा आपल्याला लोप करता येईल। म्हणून इथे लिहूयात समीकरण 1 ला 2 ने गुणून। तर समीकरण 1 ला जर 2 ने गुणाकार केला तर काय येईल, x गुणिले 2 उत्तर आलं 2x, वजा y गुणिले 2 उत्तर आलं वजा 2y, बरोबर 3 गुणिले 2 उत्तर आलं 6। तर हे जे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं ह्याला आपण नंबर 3 देऊया। आता समीकरण 3 आणि समीकरण 2 यांचं जर आपण निरीक्षण केलं तर समीकरण 2 मध्ये अधिक 2y आहेत आणि समीकरण 3 मध्ये वजा 2y आहेत। तर या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर आपल्याला y ह्या चलाचा सहज लोप करता येईल। म्हणून समीकरण 2 आणि समीकरण 3 ह्यांची बेरीज करू। तर त्यासाठी आपण अगोदर दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात। सर्वात अगोदर लिहूयात दुसरं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 19। अगदी त्याच्या खालोखाल लिहायचं आहे तिसरं समीकरण 2x वजा 2y बरोबर 6। इथे अशी रेषा मारूयात। आपण बेरजेची क्रिया करणार आहोत म्हणून इथे बेरजेचं चिन्ह। आता पहा 3x अधिक 2x उत्तर आलं 5x, अधिक 2y वजा 2y ह्याचा लोप झाला। आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे 19 अधिक 6 उत्तर आलं 25। आता हे जे 5x आहेत त्यातील 5 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 5 होतील, म्हणून x बरोबर 25/5। आता ह्या 25 ला 5 ने पूर्ण भाग जातोय, 5 एके 5, 5 5 25, म्हणून x बरोबर 5। तर अशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत मिळाली 5। आता ही x ची किंमत आपण कोणत्याही समीकरणात जर ठेवली
तर आपल्याला वायची किंमत काढता येईल. मग आपण काय करूयात, सोपं समीकरण आपल्याला वाटतं आहे समीकरण नंबर 1. मग आपण त्यामध्येच एक्सची किंमत ठेवूयात. म्हणून एक्स बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. आता पुढच्या स्टेपमध्ये अगोदर समीकरण 1 जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. म्हणून लिहायचं आहे एक्स वजा वाय बरोबर 3. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण एक्सची किंमत भरून घेऊयात. म्हणून एक्सची किंमत आहे 5, हे वजा वाय जसेच्या तसे आले बरोबर 3. आता हे जे 5 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात. ते तिथे जाताना वजा 5 होतील. म्हणून वजा वाय बरोबर 3 वजा 5. म्हणून वजा वाय बरोबर 3 वजा 5 उत्तर आलं वजा 2. आता बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे, त्यामुळे आपण त्याचा लोप करू शकतो. म्हणून वाय बरोबर 2. तर इथे आपल्याला वायची किंमत मिळाली 2, त्याला आपण चौकट बनवून घेऊयात. तर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या. पण एक्स आणि वाय म्हणजे आपण काय म्हणलं होतं, मोठी संख्या आणि लहान संख्या. म्हणून पुढे लिहायचं आहे त्या संख्या 5 आणि 2 आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे शाब्दिक उदाहरण सोडवलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ह्या सराव संचातील आपण बाकीचे प्रश्न देखील सोडवलेले आहेत. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.